तर मराठी मीडियम बोललो तर मग कमी दर्जाचा वगैरे असं काय नाही. ह्या काय असा की मराठी मीडियमचा जो दर्जा असा ना तो एवढं उंच असा की त्यापर्यंत इंग्रजी मीडियम त्याचे विद्यार्थी पोचतच नाही. त्याचं कारण काय माहिती आहे? कारण हे असा की त्या विद्यार्थ्यांच्या मनात काहीतरी फक्त इंजिनिअरिंग होणं, काहीच्या तरी मोठ्या कंपनीत जाणं एवढेच उद्दिष्ट असतात. तसे आपल्या विद्यार्थ्यांच्या मनात नसतात किंवा मराठी मीडियमच्या त्यांनी काही ठिकाणी डॉक्टर बघितलेले असतात, तर काही ठिकाणी मोठे मोठे अधिकारी बघितलेले असतात, जे आपल्या तहसीलदार ऑफिसपासून जे चालू होतात ते पार कलेक्टरपर्यंत. तुमच्यातल्या काही विद्यार्थ्यांनी विचार केल्याने असतात कलेक्टर व्हायचं असा नाही. होऊया आपण कोणतरी त्याच्यातलं पण निवडून काढूया मग. तर मग आता सुरुवात आपण कशी करूया की सगळ्यात पहिलं जो ऑप्शन मी तुमका सांगताय ना तो असा इंजिनिअरिंगचो. सुरुवात आपण इंजिनिअरिंग पासून करूया. तर इंजिनिअरिंगचा विचार कोणी केला ना सका आहे सर? कोणी नाही. इंजिनिअरिंग किती प्रकारची असत ते माहिती असत आपल्या? नाही. JEE इंजिनिअरिंग साठी एक एंट्रन्स एक्झाम घेतली जातात, ती कोणाक माहिती आहे का? JEE किंवा नीट मेडिकल साठी घेतली जातात, डॉक्टर बनू जातात. कोणाक तरी माहिती असत? किंवा CET काय म्हणतात का माहिती असं कोणाक? असा वाईच माने हालतात तसे. ठीक आहे. तर मग आपण CET म्हणजे काय तर कॉमन एंट्रन्स टेस्ट, म्हणजे सर्वसाधारण परीक्षा जी घेतली जातात. एंट्रन्स म्हणजे एंट्री, त्याच्यात प्रवेश घेण्यासाठी ती एकाच आपण स्पर्धा परीक्षा असं म्हणतो. तर मग ह्या स्पर्धा परीक्षा आपले जे राज्य असतात त्या प्रत्येक राज्याप्रमाणे या एंट्रन्स एक्झाम घेतल्या जातात. तर आपला महाराष्ट्र राज्यातले बाहेर नाही ना कोण? सगळे महाराष्ट्रातले. अरे वा. तर महाराष्ट्र राज्याच्या व्यतिरिक्त आपली इतर राज्य असत. आता सध्या राज्य किती असत कोण सांगा? सगळे मिळून राज्य किती असत टोटल? माझ्या पण डोक्यावर नाही असा विमानात गेल्यासारखा वाटला मला. सांग बघ्या. आठवतच सेकंडला तूच मागे नको बोल. तुला काय आठवला? काय आठवलं तर सांग, ना आठवलं तर राहू दे, काय टेन्शन नाही. असं काय. हा 29 बरोबर. पूर्वी होते 27 है ना. तर त्याच्यात आता 2 बर पडले. बस थँक्यू. तर मग 29 राज्य पुढे वाढलं तर बरोबर नाही, अजून एक म्हणजे 30 होते. राऊंड फिगर करूया आणि आपण आपल्या पण हिसाब किताब करून बरा पडत नाही. तर मग 30 राज्य मी पकडले. प्रत्येक राज्याच्या किमान 3, 4, 5 एंट्रन्स एक्झाम घेतल्या जातात. तर आपण 4 प्रमाणे जरी पकडलो तरी 4 30 म्हणजे 120 एंट्रन्स एक्झाम स्पर्धा परीक्षा 120 भारतात घेतल्या जातात. हे जर मी काउंट केलं एक्झॅक्ट सांगितलं तर 150हून जास्त एंट्रन्स एक्झाम असतात, म्हणजे स्पर्धा परीक्षा आपल्या भारतात घेतल्या जातात. पण आपल्याला माहिती आहे नाही माहिती आहे. हीच माहिती करून देण्यासाठी मी आज पैसा आलो. तर आपण सुरुवात करूया. तर मग जर का आपण इंजिनिअरिंगचा विचार केला, सुरुवात इंजिनिअरिंग पासून करतो आपण. तर मग आपल्या महाराष्ट्रात बाकीच्यांचं जाऊ दे, पण महाराष्ट्रात आपल्या ज्या स्पर्धा परीक्षा घेतल्या जातात त्या स्पर्धा परीक्षा एक असा महाराष्ट्राची एका MST CET असं बोलतात, महाराष्ट्र हेल्थ अँड टेक्नॉलॉजी कॉमन एंट्रन्स टेस्ट. हेल्थ म्हणजे माहिती आहे आणि टेक्नॉलॉजी हे दोन्ही तुमका काही नवीन नाही आहे. शब्द नवीनच काय नाही. तर मग हेल्थ बोलला तर मग सगळं जे जातात
ते आपल्या तब्येतीच्या बाबतीत म्हणजेच डॉक्टर मेडिकलच्या संदर्भात एंट्रन्स एक्झाम ज्या असत ना त्या असत ह्या एंट्रन्स एक्झाम थ्रू घेतलेल्या. आणि टेक्नॉलॉजी बोललो तर मग तंत्रज्ञान म्हणजेच ते इंजिनिअरिंगच्या बाबतीत असतं. तर इंजिनिअरिंगसाठी देखील ती एंट्रन्स एक्झाम लागतं आपल्या आणि मेडिकलच्या बाबतीत पण लागतं. जर कुणाक डॉक्टर व्हायचं असत तर मग त्याच्यासाठी आता BAMS आणि BHMS. तर BAMS तो ऑप्शन त्याच्या थ्रू होतो पण मग आता बंद केल्याने. पण जर कोणाक मेडिकल म्हणजेच फार्मसीसाठी फार्मा जो आहे ना तो फार्मा B फार्मा D फार्मा हे ऑप्शन असा. जर कोणाक काय मेडिकल टाकूचं असत कोण टाकूची इच्छा काय मेडिकल चालू करायची. मेडिकल असा आहे गावात नाही गावात नाहीच ना बिलकुल. मग तालुक्याच्या बाबतीत आपण खाय जातो बाजारात खाय जातो तर देवगड लांब पडता म्हणजे इकडे तळे बाजार देवगड वगैरे भरपूर लांब पडता. तर मग तिकडे किती मेडिकल असत त्या मेडिकल ज्यांनी टाकल्याने त्यांना सर्टिफिकेटची गरज लागता ती असा फार्मसीची. ते जेव्हा ते फार्मसी कंप्लीट करतील त्याच्यानंतर त्यांना सर्टिफिकेट मिळतं आणि ते मेडिकल टाकू शकतात. बरं फार्मसी हे सिमिलर म्हणजेच अगदी बरोबरचा अभ्यास डॉक्टरच्या असतात. मग जर एवढा करून आपल्या जर फार्मसी व्हायचं असा तर मग डॉक्टर का नको असं पण एक विषय असा. तर मग डॉक्टरची पण माहिती आपल्याला नाही आहे ती पण माहिती करून घेऊया. तर इंजिनिअरिंग पासून आपण जी सुरुवात केला तर मग इंजिनिअरिंगसाठी आपल्या MST CET थ्रू ऑप्शन मिळतं. तर त्याच्यात इंजिनिअरिंगचं ऑप्शन असा एक आर्किटेक्चर जर कोणाक होतं असत तर मग MST CET थ्रू आपण आर्किटेक्चरसाठी जाऊ शकतो. आता ह्या जाऊ शकतो म्हणजे काय ते पण एक्सप्लेन करतोय. कुठल्या जे कॉलेजेस असत किंवा ते आपण इन्स्टिट्यूट बोलतो त्यांना जे मोठे मोठे इन्स्टिट्यूट असत ना ते तर त्याच्यात जर का आपण प्रवेश घेऊचा असत एंट्री घेऊची असत तर ते का एंट्रन्स एक्झाम म्हणजे स्पर्धा परीक्षा द्यायची गरज लागता. ती आपण पास झालो की मग त्याच्यात आपल्याला ऍडमिशन मिळणार. मग आपले 3 वर्ष 4 वर्षाचा जो कोर्स आहे तो कम्प्लीट झालो का आपल्याला डिग्री मिळणार आणि त्याच्यानंतर मग आपलं करिअर चालू होतं. याच्यात एक प्रॉब्लेम असा की काही जण जे इतर जे छोटे छोटे कॉलेजेस असत किंवा इन्स्टिट्यूट असत थैसर जर का ऍडमिशन घेतला नाही तर मग थैसर ना कॅम्पस इंटरव्ह्यू नावाचा जो ऑप्शन असा तो काय असा. पिक्चर कोण कोण बघतो हात वर नाही केलास ना सगळेच बघतात मला माहिती असं म्हणून विचार. तर मग 3 इडियट कोणी कोणी बघितलं ऑलमोस्ट सगळ्यांनीच बघितलं. तू नाही बघितलं 3 इडियट मग काय बघणार आमिर खान गेल होते. तर 3 इडियट जो पिक्चर बघितलाय त्याच्यात एक सीन होतो की तो वरना बिल्डिंग वरना उडी मारता नंतर तो व्हीलचेअर वरती बसून बघत जाता आणि तरी मग बसलेले असतात 4 फॅकल्टी असतात बसलेले आणि ते जे आहेत ना ते मग त्यांचं इंटरव्ह्यू घेतात त्या विद्यार्थ्याचा. तो इंटरव्ह्यू म्हणजेच काय तर ते कॅम्पस म्हणजेच कॉलेजमध्ये येऊन मोठ्या मोठ्या कंपन्या असतील त्यांचे HR म्हणजे कोण जे स्टाफ रिक्रूट करतात ना नेमणूक करतात स्टाफची ते त्यांना HR बोलतात ह्युमन रिसोर्सेस. तर मग ते बसलेले असतात वेगवेगळ्या कंपन्यांचे ते इंटरव्ह्यू घेतात आणि ते जॉबची ऑफर देतात. त्याच्यात तुमचा कॉलेज कंप्लीट व्हायचं म्हणजे तुमची डिग्री तुमच्या हातात येऊच्या अगोदर तुमचा ऑफर लेटर दिला जाता त्या कंपनी थ्रू म्हणजे तुमचं जॉब फिक्स एक पण दिवस वाया जात नाही. आणि असं जेव्हा करतात ना तो कॅम्पस इंटरव्ह्यूचा ऑप्शन त्याच कॉलेजमधनं असतात. हे मोठे मोठे कॉलेज असतात आणि त्या कॉलेजच्या एंट्रन्स एक्झाम आपल्याला जर दिलं आणि आपण पास झालो तर मग आपलं करिअर 100% थैसरनाच चालू होईल. म्हणजे 100% खात्री असं की थैसरना आपला कॉलेज चालू होणार करिअर चालू होणार. बरं हे सॅलरी किती देतात पगार माहिती आहे. त्यांचे पगार जे असतात ना ते 10-15,000 20,000 30,000 ह्यापासून चालू होत नाही. डायरेक्ट वरची सेकंड स्टेप 50,000 पासून चालू होतात सॅलरी त्यांची. किर्लोस्कर सारखी जी कंपनी असा ती आपल्याला नाव माहिती आहे किर्लोस्कर कारण पंप वगैरे येतात ना सर मोठे मोटर्स वगैरे येतात ना त्याचे पाण्याचे वगैरे. हा
ती कंपनी 50 ते 70 हजार रुपये पगार ऑफर करता महिन्या का वर्षाक ना आहे महिन्याक कॅल्क्युलेट जर केलं 50 प्रमाणे 6 लाख रुपये तुमका वर्षाचेच झाले. इंजिनिअरिंगच्या बाबतीत जे प्रॉब्लेम असत त्यातलं सगळ्यात पहिलं प्रॉब्लेम की लोकांका असं वाटतं किंवा समज असा की इंजिनियर जे आहेत ना त्यांना पगार कमी असा 10-15 हजार रुपये पगार असा किती जणांना माहिती असा नाही माहिती आहे म्हणजे बराच चांगली गोष्ट आहे बाबा. तर मग त्यांचा जो पगार असा ना तो 10-15 हजार पासून पगार असा असं समज असा. तो समज असण्याचं कारण काय माहिती आहे की जेव्हा इंजिनिअरिंग करतात आणि साधे कॉलेज जे असतात ना त्या कॉलेजमधनं इंजिनिअरिंग जेव्हा करतात तेव्हा मग ते कंपनीत जातात. आपले सर्टिफिकेट असतात त्यांचे ते घेणार इंटरव्ह्यू बसणार आणि त्यावेळेस मग ते कंपनीवाले जे असतात ना ते सांगतात त्यांना की आम्ही तुमका 10,000 15,000 पगार देऊ. ती असा अप्रेंटिसशिप जे काय इंटर्नशिप बोलले जातात हा. आणि ते जवळजवळ नाही बोललो तरी 5 वर्षासाठी त्यांचा कॉन्ट्रॅक्ट होता त्याच्यात की तुमका 10,000 पासून पगार चालू होतो आणि ह्या 5 वर्षात 30,000 रुपयापर्यंत त्यांचा पगार पोहोचता. करिअर काही गेला मग जर आपण इंजिनिअरिंग सारखी एवढी मोठी डिग्री घेतलो आणि 10-15 हजार पासून जर पगार चालू होत असेल तर मग करिअर काही गेला. हे जे फास्ट ऑप्शन आपण निवडतो ज्या एंट्रन्स एक्झाम ते ह्याच गोष्टीसाठी की तुमचं जो पेमेंट असा ना म्हणजे तुमची पुढची लाईफ जर प्रीमियम होऊची असत म्हणजे चांगली लाईफ जर भेटूची असत तर तुमका ह्या एंट्रन्स आहे ना एक्झाम देणं गरजेचं असा तर मग चांगलं आयुष्य मिळत ना. नाहीतर मग आपला चालला तसा ये रे माझ्या मागल्या जर केला तर चालत काय. आता बरेच जण असतात जे गावी असत 10वी केल्यानी 12वी केल्यानी की मग काही जण त्यांच्या नातेवाईकांकडे जातात मुंबईत सगळ्यात पहिलं. काही जण पुण्यात असेल एखाद दुसरं तैसर कॉलेज किंवा काही असत जर शिक्षण त्यांनी केलं नाही पुन्हा जॉईन पण मग जॉब पण बघितले जातात कामाक लागतात कंपन्यातून ऑफिसमधून एक्झिक्युटिव्ह लेवल असतात काही पण पेमेंट काय असणार 10-1 हजार पासून चालू होता ना. पण मग ता करिअर असा का तुमचा कारण मग सध्या तुम्ही जे असाच तर तुमची स्वप्न पण मोठी असत. आपण हाईट वरती नाही कोणाच्या जात आहे हा नाहीतर मग बोलशाल की हाईट कमी म्हणजे आमची तर आपली स्वप्न भरपूर मोठी असत. आपल्याला पण वाटतं चांगला मोठा घर असावा मुंबईच्या सारख्या ठिकाणी बरोबर ना. गाडी असावी 4 व्हीलर म्हणजे आपली 2 आणि त्या 2 व्हीलरची 2 अशी 4 व्हीलर नाही. 4 व्हीलर बोललो तर चांगली बरोबर 4 व्हीलर हा. तर मग त्यातली काही जणांनी विचार केल्याने असत. मारुती किती जणांना आवडता मारुतीची गाडी आणि तो मारुती तो नाही गावातला वगैरे तुमच्या मारुती सुझुकी मारुती त्याची गाडी किती जणांना आवडतात. स्विफ्ट असतात डिझायर असतात किंवा एस क्रॉस असतात बलेनो असतात किंवा इतर त्याचे असतात. कोणाक नाही आवडत मारुतीची गाडी. मारुती कसं राहते जाऊ त्याची. मग टोयोटाची गाडी टोयोटाची नाही आवडत. युंडाईची गाडी सँट्रो क्रेटा व्हेन्यू महिंद्राची गाडी स्कॉर्पिओ हा. स्कॉर्पिओ म्हणलं तर एक अगदी प्रीमियम लुक येतात त्याचा असा राजेशाही थाट हाईट लावून असतं गाडी. बलेरो वगैरे आता नवीन आलेत कियाचा सोनेट बिनेट आता जी थार आहे कंपास थार जी आहे ती महिंद्राची असा आणि कंपास जी असा ती जीपची असा. त्याच्यात अजून बऱ्याच गाड्या आहेत. आता मी नावा सांगितले तर सगळी अशी डोक्यावर विमान गेल्यासारखं जातं कावळं गेल्यासारखं. तर कसं असा की ही स्वप्न आपण जी बघितलं तर ती कुठल्या बेसवरती बघितलं तर चांगलं पगार जेव्हा मोठा पॅकेज मिळत ना आपल्याला पॅकेज बोललं तर वर्षाचा जे पेमेंट मिळतं ते आपण पॅकेज बोलतो. तर अॅन्युअल पॅकेज जे असत ना तर आपला जेव्हा 6 लाख म्हणजे 3 लाखाच्या वरती 3 लाख 4 लाख 5 लाख 6 लाख 10 लाख आणि जर का एखाद्या करोडमध्ये जर मिळाला तर अजून चांगला. हसण्यासारखी गोष्ट नाही पण मग बिर्लाचा एक इन्स्टिट्यूट असा जयसरना जे इंजिनियर झालेले आहेत ना आतापर्यंत त्याच्यात सर्वात जास्त हायएस्ट पॅकेज ऑफर केलेला
बिर्लाच्या इन्स्टिट्यूटने म्हणजे बिर्लाच्या कॉलेजने किती असतात काय अंदाज असा? करोड बोलले ना मी म्हणून विचारलं, करोडमध्ये असतात 1.4 करोड म्हणजे 1,40,00,000 हायएस्ट पॅकेज असतात एका वर्षाचा. म्हणजे किती झाला? किती झाला सांगू शकत नाही. जवळजवळ नाही बोललो तरी 13-14 लाखाचा झाला ना एका महिन्यात. 13-14 लाख 15 लाख एका मिळतात. काय वाईट असा? सगळ्यात जास्त हे जे विद्यार्थी गेलेले असतात ना ते आपल्याला माहिती असत पण माहिती नाही. ज्या कंपनीने ते का हायर केल्या ना ती कंपनीचं नाव आपल्याला माहिती असं. नाव माहिती आहे? मी सांगू, गुगल. सगळ्यांच्या हातात असे स्मार्टफोन असतात मस्त आणि स्मार्टली आपण ते ऑपरेट करत असतो. गुगलवरती सर्च करणार, सगळ्यात जास्त युट्यूब मॅच कायची झाली ती मॅच जी लाईव्ह होती ती बघणार. त्याच्या व्यतिरिक्त अजून काय काय शोधतास तुम्ही गुगलवरती? आपले जे लॅपटॉप कम्प्युटर वगैरे असत त्याच्यात सगळ्यात नोंद म्हणजे माहिती असणारी मोठी सगळ्यात कंपनी मायक्रोसॉफ्ट. ह्यासारख्या ज्या कंपन्या असतात ना ह्यासारख्या कंपन्यांमध्ये जाण्याची मुलं स्वप्न बघतात आणि स्वप्न बघण्याचं कारण काय माहिती आहे? सगळ्यात जास्त ऑफर केली जातात पॅकेजची म्हणजे सगळ्यात जास्त पगाराची ऑफर केली जातात ह्या कंपन्यांमधून. म्हणून मग ह्या कंपन्यांमध्ये मुलं विचार करतात जाण्याचा. आता हे जसं सांगितलंय तसे 10-15 लाख 20 लाख यापासून त्यांचे पॅकेज चालू होतात महिन्याचे. त्याच्यावर पण जास्त आहेत. पण मग अजून बेनिफिट काय माहिती आहे? तुमच्या मनासारखी तुमका केबिन तर ते डिझाईन करून देतील तुमची स्वतःची सेपरेट. त्याच्यात सगळं जे काय असत ना तो हक्क तुमचं असतं जोपर्यंत तुम्ही त्या कंपनीत कामात असतो तोपर्यंत. त्या कंपनीचा जर कॅम्पस असत ना आपण बोलतो गडगो, त्या कंपनीचा जो गडगची भिंत असत ना म्हणजे त्या कॅम्पस असत ना त्याच्या आतमध्ये आपला सगळा जग असतं. लहान मुलांच्या शाळा, आपला जॉब तर आपला घर पण तयच असा, सगळा मार्केट तयच असता त्याच कॅम्पसमध्ये गेलो. तर मग हे सगळं त्या कंपनीत असतं. आणि जर का तुका जर का जीप म्हणजे आता जर स्कॉर्पिओ आवडली तर तू सांगितलंच ते का ना की मला स्कॉर्पिओच्या डिझाईनची माझी केबिन होईल, ती डिझाईन करून ते दे. जसं सांगशील तशी ती कॉन्फिगर केली जातात. एवढं चांगलं असत. तर मग ह्या अशा कंपन्या असत त्याच्यात जाऊ कोणाक आवडणार नाही? आवडणार ना नक्कीच. आपल्या मनासारखा सगळं त्याच्यात असतं आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे आपल्या मनासारखं आपल्या पगार मिळतात. तसंच काम पण केलं जातं, रिझल्ट पण तसंच असतात. तसेच हुशार पण असतात आणि हुशार असतात कारण ते अभ्यास पण तसंच करतात. मग आपण आपल्या मुद्द्यावर पुन्हा येतो. तर मग ह्याच्यासाठी अभ्यास कसं करूचो तो आपण पुढे बघूयाच. पण मग त्या एंट्रन्स एक्झाम कायच्या असत इंजिनिअरिंगच्या त्या आपण बघून घेऊया. ठीक आहे. तर तुम्ही बुक्स काढलात ना तर मग बुक्सवरती जेव्हा सांगेन तेव्हा फक्त लिहून घ्यायचं. ठीक आहे. बरं ह्याच्या व्यतिरिक्त जर का तुम्ही ह्या एंट्रन्स एक्झाम दिलास तर त्या एंट्रन्स एक्झाम थ्रू तुमका महिन्यात 7,000 ते 8,000 रुपये मिळतील आणि समर प्रोजेक्ट म्हणजे उन्हाळ्यात काही प्रोजेक्ट देतात करूक ते त्या प्रोजेक्टसाठी 20,000 रुपये तुमका दिले जातात. ते स्कॉलरशिप किंवा स्टायपेंड दिले जातात. स्कॉलरशिप तर तुमका माहिती आहे शिष्यवृत्ती. स्टायपेंड म्हणजे काय ते कोणाक माहिती असं काय नाही. शिकता शिकता पगार मिळतात ते काय होतं स्टायपेंड. ठीक आहे. तर मग हे असे असत की तुमचा खर्च तुम्ही स्वतःच काढतास. तर असे पण एंट्रन्स एक्झाम असत ते आपण आज बघूया. तर सगळ्यात पहिला पुन्हा इंजिनिअरिंगवर आपण म्हणजे इंजिनिअरिंगकडे पुन्हा वळूया. आता MST CET
आता हे लिहून घ्या, फळ्यावरती लिहून द्यायची गरज नाही, कारण एकदम साधी सोपी सरळ असं असा MHT-CET ही सगळ्यात पहिली 1 नंबर टाका वाटल्यास. तर ही एंट्रन्स एक्झाम. बरं, हे एंट्रन्स एक्झामचे ऍप्लिकेशन जे भरूचे असतात ना, म्हणजे फॉर्म, ते ऍप्लिकेशन जेव्हा भरतो तेव्हा साधारणतः डिसेंबर ते जानेवारी या महिन्यात त्यांचे ऍप्लिकेशन फॉर्म आपण भरू शकतो. गुगलवरती हेच टाकायचं MHT- किंवा MHT-CET टाकला ना तरी पण तो ऑप्शन येतात त्याचं ऍप्लिकेशन, म्हणजे त्याची वेबसाईट येतली, वेबसाईटमध्ये एंट्री करायची आणि मग आपण ऍप्लिकेशन फॉर्म भरायचो. तर ह्यांच्या ज्या फीज असतात ना ते फीज खूप कमी असतात, साधारणतः 700-800 रुपये, 1000-1500 रुपये एवढी त्याची एंट्रन्स फीज असतात. पण का जर ती आपण क्रॅक केलं तर मग आपल्या त्या ऍडमिशन आणि आपलं करिअर पुन्हा हिशोबात चालू होणार. मग आता खरोखर विमान जसं चालतं ना तसं आपलं करिअर चालू होणार, डोक्यावरनं गेलेला विमान नाही बोलत आहे. तर MHT-CET ही पहिली असा. आणि त्याच्यानंतर सगळ्यांच्या माहिती असणारी याच्यातली एंट्रन्स एक्झाम जी असा ती असा JEE. 2 नंबर टाका आणि खाली लिहा, 1 लाईन सोडून. लिहिलास? JEE. आता ह्याच्यामध्ये पुढे डॅश मारून MAIN मेन असं लिहायचं. इंजिनिअरिंग जर करूचं असत कोणाक आणि त्यांना जर IIT याचा इन्स्टिट्यूट असा सगळ्यात मोठा इन्स्टिट्यूट इंजिनिअरिंगच्या बाबतीत, तर ते IIT म्हणून मानलं जातं मुंबईत असा. आणि त्या एंट्रन्स एक्झाम थ्रू आपण त्या इन्स्टिट्यूटला ऍडमिशन घेऊ शकतो. थैसर ना गुगल सारखे, मायक्रोसॉफ्ट सारखे ज्या मोठ्या मोठ्या कंपन्या असतात त्या कंपन्यात आपल्याला डायरेक्ट ऑफर केली जातात. त्या JEE दिलंच ना त्याच्या खाली पुन्हा JEE लिहायचा आणि ऍडव्हान्स ADP फक्त करायचा डॅश करून. तर या 2 एक्झाम एकच असत, पण एकाच्या नंतर एक शॉर्ट लिस्टेड करण्यासाठी ही एक्झाम दिली जातात. शॉर्ट लिस्टेड म्हणजे काय, गाळतात, चाळणीन गाळतात ना तसा. ह्याच्या सीट ठरलेल्या असतात. ह्या ज्या सीट्स असतात ना त्या सुरुवातीच्या सीट्स असतात त्या त्यांच्या ठरलेल्या असतात. जेवढे पण ऍप्लिकेशन करतात, जेवढे पण परीक्षा देतात, त्या परीक्षेतून सुरुवातीचे 1.5 लाख विद्यार्थी जे असतात ते JEE मेन मधून सिलेक्ट करून JEE ऍडव्हान्सची परीक्षा देण्यासाठी पात्र ठरतात. सुरुवातीचे 1.5 लाख. आणि ह्याच्यात ना जे निवड करतात ना ते 0.0, 0.1, 0.2% असतात ना. जर तो 1.5 लाखाच्या खाली गेलो तरी काही उपयोग नाही होत त्याचा, कारण तो डिसिलेक्ट होता. आणि त्या 1.5 लाखाच्या वरची जे आहेत ना मुलं ते सिलेक्ट होतात आणि JEE ऍडव्हान्स ही परीक्षा देतात. ती परीक्षा दिल्यानंतर त्याच्यात ना फक्त सुरुवातीचे पहिले 15,000 विद्यार्थी जे असत ते सिलेक्ट होतात आणि ऍडमिशन घेतात IIT. फिल्टर करण्यासाठी किती मोठं प्रोसेस आहे ना पण मग ही प्रोसेस करून ते विद्यार्थी सिलेक्ट करतात, कारण त्यांना त्याच्यात सगळ्यात स्मार्ट विद्यार्थी हवे असतात की जे पुढे जाऊन सॉफ्टवेअर डेव्हलप करतील. सॉफ्टवेअर तर माहिती आहेत ना, इव्हन मोठे मोठे ऍप्लिकेशन्स रिसर्च मध्ये जाऊन म्हणजे सायंटिस्ट होतात त्याच्यातले, जे सायंटिस्ट बऱ्याच मोठ्या मोठ्या गोष्टींचे शोध पण लावतात. टेक्निकली जे आपल्याला लागणारे आहेत ते. काही जणांनी देऊळ बंद पिक्चर बघितला असाल काय, मराठीतलं बघितलास? त्याच्यात तो कोणतरी ऍक्टर असं हायटेड मस्त, तर तो कशावर तरी शोध लावत असता. बरं, तो कुठल्या पॅनलवरती असता माहितीये, म्हणजे काय कशाच्या कुठल्या क्षेत्रात असता तो? आपला जो इस्रो आहे ना त्याच्या रिलेटेड जे आहेत ना त्याच्यात असतात.
आणि त्याच्यात काय शोध लावता तो माहिती आहे? फ्रिक्वेन्सी, म्हणजे ह्या तरंगांवरती शोध लावत असतो तो. वरती सॅटेलाइट सोडलेले असतात. सॅटेलाइट तरी माहिती आहेत ना, उपग्रह जे सोडलेले आहेत ते. हा, अवकाशात सोडलेले जे उपग्रह, त्याच्या थ्रू येणारी जी फ्रिक्वेन्सी आहे तरंगाच्या थ्रू. आता आपण मोबाईल जरी वापरत आहोत तरी मोबाईल पण चाललो तो सॅटेलाइट वरतीच चाललेलो असा. आपण हैसरनं बोलतो, त्यांचं बोललेलं आता तरंगांच्या थ्रू ते सॅटेलाइटला जातात, तिकडून मग पास होता आणि दुसऱ्या फोनला जातात. तर मग हे सिक्युरिटीच्या बाबतीमध्ये त्यांनी जी फ्रिक्वेन्सी डिझाईन केलेली असतं ना, तो पण भाग ह्याच गोष्टीचं झालं की इथून सिलेक्ट केले जातात. त्यासाठी ह्या मोठ्या मोठ्या एंट्रन्स एक्झाम देणं गरजेचं असतं. तर मग आपण बॅक टू पॅव्हिलियन. जेई मेन्स आणि जेई ऍडव्हान्स हे तर बघितलं. ह्याच्यातून पण मोठे मोठे पॅकेज सिलेक्ट केले जातात. म्हणजेच विद्यार्थी जे सिलेक्ट करतात त्यांना भरपूर मोठं पॅकेज दिलं जातं. भर मोठी पगार दिला जातात, सॅलरी दिली जातात. तर मग हे जे करिअरच्या दृष्टीने सगळ्यात महत्वाच्या गोष्टी आहेत त्या ह्या आहेत. याच्या व्यतिरिक्त बीट सॅट, जी मगाशी मी सांगितलंय, बीट सॅट, BIT 3 नंबर टाका आणि लिहून घ्या. बीट सॅट असाही, जी सगळ्यात पहिली सांगितली ती होती आपल्या MST CET. त्याच्यानंतर जेई, याच्यात एक मेन येतात आणि एक येतात ती ऍडव्हान्स. म्हणजे आपण रिकाम्या जागा भरा. तर मग बीट सॅट जी असा ना, त्या बीट सॅट एंट्रन्सच्या थ्रू आपल्या इंजिनिअरिंगला जायचं ऑप्शन असा. वरती तुम्ही हेडिंगला लिहिलास का इंजिनियर. जर कोणाक मराठीत लिहायचं तर मराठीत बिंदास लिहा, कारण मराठी आपली मातृभाषा असा, आपल्याला मराठीतून पुढे जायचं असा. तर मग बीट सॅट जी एंट्रन्स एक्झाम असा ना, तर बीट सॅट मधून पण आपल्या इंजिनिअरिंग साठी खूप मोठं ऑप्शन असा. हायेस्ट पॅकेज ऑफर केले जातात आणि ते तेवढेच पुरती मर्यादित नाहीत. जर का या हैसरना किंवा हैसरना ह्या एंट्रन्स मधना जर का त्या ह्या ज्या कॉलेजेस असतात, ह्या इन्स्टिट्यूट असतात, ते जर का सिलेक्ट झाले नाही तर आपल्या भारतात याच्या व्यतिरिक्त, भारतात सोडा महाराष्ट्रात याच्या व्यतिरिक्त चांगले चांगले मोठे मोठे कॉलेजेस असतात. त्या कॉलेजमध्ये ह्या एंट्रन्सच्या रिझल्ट वरती तुमचं सिलेक्शन ठरलेलं असतं. VGTI म्हणून एका ती पण लिहून ठेवा. मुंबईत चांगला मोठा इन्स्टिट्यूट असतो VGTI, V आणि मुंबई लिहायचा. वाटल्यास तुम्ही पूर्ण लिहा तरी चालत, मुंबई, नाहीतर मग MUM फक्त लिहा तरी चालत. VGTI मुंबईचा जो ऑप्शन असा ना, एका पण हैसरना तुमका जे किर्लोस्कर सारखे ब्रँड असतात किंवा त्याच्याहून मोठे मोठे जे ब्रँड असतात. आता किसान क्राफ्ट, आपल्या हैसर किसान क्राफ्ट हे ब्रँड सगळ्यांना चांगलं माहिती असतात, कारण पंप असतात किंवा फवारणीचे जे छोट्या छोट्या मशीन्स असतात ते, किंवा त्याच्या व्यतिरिक्त पाण्यातले आतले जे पंप असतात, बोरवेलचे पंप वगैरे असतात, ह्या जनरल वापरल्या जाणाऱ्या ज्या गोष्टी असतात किंवा ह्या वस्तू असतात, ह्या ब्रँड थ्रू मिळतात. आणि ते ब्रँड सिलेक्ट करण्यासाठी आपल्या 2-3 ऑप्शन असतात. हैसरला जातात, हैसरला पण जाऊ शकतात. याच्या व्यतिरिक्त आपला महाराष्ट्र राज्याचा आहे ना, तर महाराष्ट्र राज्य आहे, आपल्या राज्यात इतर राज्य आहेत थंयसर 15 ते 20% रिझर्वेशन ठेवलेलं असतं विद्यार्थ्यांसाठी. जर तुमका कोणाक आजूबाजूच्या राज्यातून, जसं की आंध्र प्रदेश असा, कर्नाटक असा, केरळ असा,
तर ह्यासारख्या राज्यातून जर इकडे ऍडमिशन नाही मिळत, तिकडे पण ऍडमिशन घेणारे काही लोक असतात, तिकडे देखील ऍडमिशन मिळू शकतात. तसंच त्या विद्यार्थ्यांना आपल्या राज्यात ऍडमिशन मिळतं. 15 ते 20% जे रिझर्वेशन असतं ना, त्याच्या थ्रू ऍडमिशन मिळतं. तर मग हे ऍडमिशनचे भाग असत. तर मग ह्याच्यात तुमका एकतर इंजिनिअरिंगचा ऑप्शन असा तो आहे. VIT ट्रिपल ई. VITचा जो ऑप्शन असा ना, तो देखील गुगलवरती तुम्ही फक्त एवढा जरी टाकलास ना, हे जे तुम्हाला लिहून दिलंय, तरी तुमका त्यांच्या वेबसाईट ओपन होतील. तरी नंतर मग ऍप्लिकेशन वगैरे कसे भरायचे ते पूर्ण गायडन्स केलं जातं. सगळ्यात पहिलं फक्त सोर्स माहिती हवे, त्याचे मार्ग कुठले आहेत ना ते माहिती हवे, म्हणून मी लिहून घेतो. VIT थ्रू तुम्ही इंजिनिअरिंगला जाऊ शकता. रिसर्च साठी वगैरे जाऊचं किती जणांचा विचार असं, सायंटिस्ट आता तरी जाऊ हरकत नाही, आपल्याला माहिती आहे ऐसरनाच जाऊ शकतो आपण, बाहेर जाऊची गरज नाही. असं ह्या सगळ्या एंट्रन्स एक्झाम ऐसरनाच द्यायच्या ऑनलाईन असतात. तुमचे जे कम्प्युटर वगैरे सायबर कॅफे वगैरे असतात इतर तळ्यात किंवा इतर ठिकाणी काय असतात, तैसरना तुम्ही हे एंट्रन्स एक्झाम देऊ शकतास. नाही तर यांचे सेंटर येतात. जसे आपल्या 10वीच्या बोर्डच्या एक्झामसाठी सेंटर येतील ना, काही जण याच शाळेत असतील, काही जण आजूबाजूच्या कुठल्या तरी शाळेत येतील त्यांचे केंद्र, तर तसं असणार. पण मग हे आपल्या खैसरला जर तुम्ही एंट्रन्स दिलास तर मग पुढच्या मार्ग तुमका मोकळे होतात. तर मग हे असं हे लिहून घेतलास. IIST हे जे तुम्ही गुगलवरती टाकशाल तेव्हा तुमका ह्यो रिसर्चचा जो ऑप्शन आहे ना, ह्यो एक सगळ्यात पहिलं रिसर्चचं ऑप्शन आहे. म्हणजे शास्त्रज्ञ होण्यासाठी ह्यो एक ऑप्शन आहे, ह्यो तुमका मिळतो. आणि थैसरना तुम्ही सायंटिस्ट होण्यासाठी पुढे मार्गक्रमण करशाल. लय मोठं मराठी शब्द वापरतो ना, चालता कधी कधी आधी मध्ये वापरतो. तर आयझर असा यो असा रायझर NISER. IACT SET. एक, 2 आणि 3 याच्या थ्रू तुम्ही सायंटिस्ट म्हणजे शास्त्रज्ञ होण्यासाठी हे तुमचा 3 ऑप्शन असेल. बरं, हे आता लिहून देण्याचं कारण काय, तर इंजिनिअरिंग जे असत ना, ते इंजिनिअरिंग फील्ड म्हणजे इंजिनियर ह्या तिघांना पण लागतात. सायंटिस्ट होतात जे आहेत ना, ते सायंटिस्ट काहीतरी गोष्टींचा शोध लावतात, त्याच्यात वस्तू पण आहे, त्या वस्तूचं जर डिझाईन करायचं झालं तर ह्याच्यात सायंटिस्ट देखील लागतात. ते सायंटिस्ट ऍज अ इंजिनियर म्हणून देखील घेतले जातात. याच्यात जे स्पेसशिप वगैरे आहेत ना, म्हणजे जे यान सोडतात
ते जेव्हा बनवलं जातं त्याचा टेक्निकल पूर्ण पार्ट असतात ना, ते डिझाईन करण्यासाठी, ते बनवण्यासाठी त्याच्यात इंजिनियर पण चालतात आणि आर्किटेक्चर देखील चालतात. तर हे ऑप्शन्स आपल्याजवळ असत, पण आपल्याला आधी माहिती नव्हते. आता हे थोडेफार इंजिनिअरिंगचे ऑप्शन तुमका माहीत झाले. तर ह्याच्यात इलेक्ट्रॉनिक इंजिनियर पण असा, मेकॅनिकल इंजिनियर असा किंवा कम्प्युटर इंजिनियर असा आणि इतर काही इंजिनियर असेल जे केमिकल इंजिनियर असतात. म्हणजे नंतर ढीगभर असतात इंजिनियर. पण मग आपल्या जो गरजेचो असा, तुमका जर वाटता की ही सोपी असा, तर मग ते का आपण शोधू नये. आणि जर आपल्याला आता माहिती झाला तर मग आपण ते का सिलेक्ट करू नये आपल्या करिअरसाठी. आता तरी करू शकतो आपण सिलेक्ट. काही जण इंजिनियर होऊ शकतात त्यातले बिंदास, सगळ्यांची मान हलवू होते, अर्धे मान हलवतच नाही. इकडे थंडी जास्त असा नाही ना, असे म्हणजे ते मान हलव, थंडी नाटाडली असतं ना म्हणून. झाले. तर मग कसं असं की हे जे ऑप्शन असत ना, तर हे ऑप्शन्स आपल्यासाठी खूप चांगले असत आणि इझी असत. आपल्याला हे माहीतच नव्हते म्हणून आपल्याला तेवढे इझी वाटले नाही. पण आता जेव्हा माहिती झालं, जसं असतं की आपल्याला एखाद्या जर गावी जायचं असा, पण मग त्या गावी जाऊ आपल्याला कसं जायचं हेच माहित नाही, गावाचं नावच माहित नाही, तर आपण घरातून बाहेर तरी पडू का? पडू घरातून बाहेर? नाही ना. त्याचा खर्च किती होणार, त्या गावी जाऊ मार्ग काय, काही कोण ऑप्शन हा का नाही वगैरे, ते जर माहितीच नाही तर मग आपण पडणारच नाही. ज्या गावात जायचं नाही तर पत्तोच कशाक विचारचो, असा होता ना ते. पण मग आपल्याला आता पत्तोच दिलेलो असा, त्या गावचं नाव माहिती असा, कसं जायचं ते माहिती असा, किती खर्च होणार ते सगळं माहिती असा, आणि ते पण तुमका रेडीमेड दिला तर मग आपण नक्की जाऊ ना, विचार करू. तर हे ऑप्शन असेच असत. आता तुमका माहिती असत. तर याच्यानंतर आपण जाऊया. झाले, लिहून तर घेतलास ना सगळ्यांनी. आर्किटेक्चर मध्ये कोणाचा इंटरेस्ट कसा काय? आर्किटेक्चर म्हणजे माहितीये काय? ड्राफ्ट कोणाचा चांगला, म्हणजे पेंटिंग किती जणांची चांगली आहे याच्यात? हात वर करा बघूया. 1 2 3. पेंटिंग चांगली असा ना? इकडे पण 3 3 6. जर का तुमची पेंटिंग चांगली असा ना, तर मग आपल्याला माहिती ना, बिल्डिंग तर आपण सगळीकडे बघितलो, घरा वगैरे बघतो है ना. तर जास्त करून घरा बनवण्यासाठी आर्किटेक्चर लागतात हे माहिती आहे तुमका? ते काय काम करतात हे माहिती असं काय नाही? किती जणांना माहिती आहे ते काय काम करतात आर्किटेक्चर? अरे बोला बोला लवकर बोला, बोला लवकर, नाही तर मग मी पुढे नाही जाऊच आहे. आता मी पुढे जाणार नाही. बोला लवकर, किती जणांना माहिती आहे? बरं तुमका माहिती आहे ओळीनुसार. आता मी ओळीनुसार, नाहीतर मग एकेका उठून विचारेन मी. आता ओळीनुसार. बरं तुमका माहिती आहे का? तुमका माहिती आहे? नाही. मग तुमका माहिती आहे? नाही. आपल्याला माहिती आहे? नाहीच माहित ना. नाही बोलू की एवढं वेळ कशा. तर मग आपण त्याची माहिती, म्हणजे आपल्याला माहिती नाही ना, त्याच माहिती करून देण्यासाठी आजचा आपला सेशन असा आहे. म्हणून विचारतोय, तुमच्याकडनं रिस्पॉन्स येऊ ना, मग समजा. हा, तर मग स्ट्रक्चर डिझाईन केलं जातं. आता घर जर बांधलं तर घर कसा बांधायचा त्याचं आराखडो बोलतात. स्ट्रक्चरला आराखडो. तर आराखडो बनवण्याचं काम डिझाईन ते करतात. मग ते एकदम ऍक्युरेट होऊ काय, मस्त असा सुंदर दिसू काय, बघितल्यावर अरे वा असा मस्त है ना. तर मग अशी पेंटिंग बघितल्यावर तुमच्या रिॲक्ट होतात ना बरीच लोक, काय छान पेंटिंग काढलं ना बघ, किती मस्त सुंदर. जर एखाद्या व्यक्तीचं काढलं असेल तर मग डोळे आतले वगैरे सगळं कसं व्यवस्थित असं बोलतात ना. तर मग तसंच जाते की जेव्हा ते घर डिझाईन केलं जातं, त्या घरात ती वास्तू कशी असणार, तर ते बेडरूम काय असतात, किचन काय असतात, त्याचं हॉल काय असतात, डायनिंग एरिया काय असतात, किंवा ते जर टेरेस देवतो तर टेरेस किती असणारा, वरती बेडरूम एक्स्ट्रा काय असणारा, खाली बेडरूम काय असणारा, देवघर काय असणारा, ह्या सगळ्या गोष्टी ज्या वेल डिझाईन केल्या जातात ना, तो स्ट्रक्चर. जर का पेंटिंग तुमची चांगली असेल तर तुमच्याजवळ ऑप्शन असा आर्किटेक्चरचं. आर्किटेक्चर हीच गोष्ट डिझाईन करून देतं.
तर आर्किटेक्चर होण्यासाठी MST-CET जर एक ऑप्शन असा, JEE थ्रू असा, बीट सॅट मधून एक ऑप्शन असा आर्किटेक्चरसाठी, आणि ह्यांच्यातून देखील ऑप्शन असत आर्किटेक्चरची. आता जर का तुम्ही आयसर नाही तर आयसॅट साठी केलास, आयसॅट जो ऑप्शन असता ना तो असा इस्रो जर कोणाला जाऊची इच्छा असेल तर मग बिंदास जाऊ शकतस. ते इस्रोचे ऑप्शन आयसॅट. तर ते काय करतात, आपण जे चंद्रयान वगैरे जे सोडलं आता, तिसरा चंद्रयान सोडलं हो, ते चंद्रयान डिझाईन करायचं काम जे केलं नाही ते आर्किटेक्चरने केलं नाही. आधी त्याचं आराखडा केलं नाही, म्हणजे त्याचं चित्र काढलं गेलं. प्लेसमेंट काय असणारा, इंजिन काय असणारा, केबिन काय असणारा, कॉकपिट बोलतो ते एखादे, कॉकपिट काय असणारा, आपला स्टोरेज पार्ट काय असणारा, इंधनचं स्टोरेज पार्ट काय असणारा, आपला फूडचं स्टोरेज पार्ट काय असणारा, त्याचा निमुळता भाग म्हणजे जो फूडचं त्याचं तोंड असणार ते कसं असणार, त्याच्यामुळे डिझाईन कशी मिळणार, एरोडायनामिक ते का बोलतात, म्हणजे एअर कटिंग जर का व्यवस्थित झाली तर त्याला स्पीड चांगलं मिळतात, ते कसं असणार आहे. ह्या सगळ्या गोष्टींचं, छोट्या छोट्या गोष्टींचं जे विचार करून स्ट्रक्चर बनवतात ते आर्किटेक्चर. बोट आपण बघितला, तुम्ही मालवणात किती जण गेला होतास, युद्धनौका वगैरे बघू, 4 तारखे 3 तारखे 2 तारखे नाही मालवणात गेलो, जाऊ दे. पण आपण युद्धनौका बघितला असा पिक्चर मध्ये बघता, डिस्कवरी चॅनल वगैरे किती जण बघतात, काय हाय कोण, गुड, व्हेरी गुड, मस्त. तर जे डिस्कवरी वगैरे ह्या भागातून, कारण हे जे मीडिया आहेत ना त्यांच्या थ्रू आपल्याला बघून मिळतात. बरं टीव्हीवरती बऱ्याच जण बघितलं असेल मग की या ज्या युद्धनौका असत किंवा जे काय आपण फायटर प्लेन बोलतो, तर मग हे किती जणांनी बघितलं नसेल, तर ते जे किंवा टँक रणगाडे जे बोलतो ना आपण, ते असं छोट्यात छोटी गोष्ट टेक्नॉलॉजी यूज करून केलेली ती गोष्ट. आपण जरी बंदूक बोललो ना, बंदूक, तरी ती डिझाईन करण्याचं काम हे अगोदर आर्किटेक्चरने केलं, आणि नंतर ते बनवण्याचं काम, ते चालत कसं वगैरे ते काम इंजिनियर करतात. म्हणजेच उपयोगी हा का नाही का, या फील्ड आपल्यासाठी खूप महत्वाचं असा, पण मग त्याच्याबद्दल आपल्याला माहिती नाही म्हणून हे खूप अवघड वाटतं, म्हणून आपण त्या गोष्टी सिलेक्ट करत नाही आपल्या करिअरचं ऑप्शन म्हणून. आता जर आपल्याला माहिती आहे तर मग आपण ते करिअरच्या ऑप्शनसाठी सिलेक्ट करू शकतो. तुम्ही ठरलेले जे काही 4 जण असतात, 4-5 जण ते आर्किटेक्चरसाठी जाऊ शकतात. इच्छा तुमची पुढे जाऊ का नको. सॅलरी पॅकेज सगळ्यात हायएस्ट सॅलरी पॅकेज चांगले मिळतं नाही का जर ह्या इन्स्टिट्यूट थ्रू गेलास तर. इंजिनिअरिंगचं पण तसंच असा, छोट्यात छोटी गोष्ट. आपण जरी पेन बोललो ना, पेन जे आपण ज्याने आता लिहिताच तुम्ही, ते पेन पण शोध ज्याने केला तो पण सायंटिस्टच बोललो जातो, हा का नाही. कारण त्याच्यावरती एवढा रिसर्च झालेला असा ना की त्या खाली एक छोटासा बॉल दिलेला असा जो रोटेट होता, माहितीये तो बॉल आहे ना, तो एवढी छोटी सीस असतात एकदम बारीक, तो पेनाच्या खाली टोकात असतं लागलेलो. किती जणांना माहिती असा, व्हेरी गुड, सगळ्यांना माहिती असा, गुड. तर मग तो त्यात फिट केला जाता, आणि त्याच्यातून जी इंक असा ना, म्हणजे शाई जी असा ना, त्या रिफिल मधून जी भरलेली आहे ती त्याच्या नीप लावून नंतर मग बाहेर येली जातात. पण मग आपल्याला जसं पाहिजे आकार तसं आकार आपण त्याने देऊ शकतो. तर हे डिझाईन करण्याचं काम. याच्या व्यतिरिक्त अजून एक सांगतोय, स्पेसमध्ये जेव्हा अंतरिक्षात जेव्हा माणूस गेले ना तेव्हा ते पण त्यांना लिहिण्यासाठी वगैरे काम होतं. तर पेन डिझाईन केलं गेलं वेगळं, आणि ते पण तुमका 3 इडियट मध्ये समजलं असत. किती जणांनी त्या गोष्टीकडे लक्ष दिलं होतं असं माहित नाही, पण सांगते. पावसाचे वगैरे तो सीन दाखवलेला, त्याच्यात शेवटी मग तो पेन तो देता त्याच्या खिशात लावता, आमिर खानच्या खिशात पेन, बोलता हे पेन, त्याचा शोध लावला वगैरे, ते त्याच्यात सांगितलंय त्याने शोध का लावला. कारण मग पेन्सिल का नाही घेऊन गेला तो विषय होतो त्याच्यात. जर अंतरिक्षात गेलो तर तो पेन्सिल का घेऊन नाही गेलो, पेन का घेऊन गेलो, आणि त्या पेन शोधूक एवढा काय केल्याने रिसर्च त्याच्यावरती. तर त्याची इंक वगैरे जी आहे ना, शाई घट्ट नको हो, तिथल्या तापमानात ती घट्ट होणार वगैरे, या छोट्या छोट्या गोष्टींचं तो लक्ष देऊन ते पेन बनवला गेला. अंतरिक्षात जाणारा पेन्सिल का नाही घेऊन गेलं त्याचं पण त्याने कारण सांगितलं की जिथे तर टोक जर मोडली तर तिला पूर्ण अंतरिक्ष फिरत राहतो.
कारण ते ग्रॅव्हिटी नाही म्हणजेच गुरुत्वाकर्षण बल थंय नाया, त्याच्यामुळे ते फिरतात. माहिती आहे ना, हवेतच तरंगतात सगळे. मग त्याच्यामुळे ती फिरत, ती जर फिरता फिरता जे थंय जाणारे माणूस असत अंतरिक्ष, तर ते जे अंतराळवीर असत त्यांच्या संबंधात जर येऊन ती जर काय गेली म्हणजे ती टोक, तर त्याने इजा पण होऊ शकता, मोठा ऍक्सिडेंट होऊ शकता. एवढा मोठा विचार करून ते डिझाईन केलं गेलं. म्हणजेच त्याच्यासाठी पण वेगळे शास्त्रज्ञ लागतात. छोट्या छोट्या गोष्टीपासून पंख फिरता, ही ट्यूबलाईट फिरता, ट्यूबलाईट लागली आहे, सॉरी उजेड देतात ती. आधी ती ट्यूबलाईट तशी नव्हती, ती वेगळी होती. आता LED आलेत ना, त्याच्यात पण किती मोठा शोध लावला. आपल्या आजूबाजूक असणाऱ्या सगळ्या गोष्टींचे वेगवेगळे शोध लावले. हे जे गॅजेट्स आपण वापरतो त्याचे पण शोध लागले. त्याच्यावरती ह्या सगळ्या गोष्टी अवलंबून असत की काय भरोसा. तुमच्यापैकी एखादं कोणतरी नंतर जर झालं तर नवीन काही एखादा शोध लावल्यानंतर आपण कुठल्याच गोष्टी नाकारू शकत नाही. कारण आपल्या कोकण भूमीतून चांगले चांगले व्यक्ती असत, नावाजलेले व्यक्ती असत, ते त्यांची आपल्या नावा माहिती नसतील बऱ्याच, पण असत ज्यांनी आपल्या कोकणाचं नाव रोशन केलेलं असतं. तर मग ह्या सगळ्या गोष्टींचा विचार करूनच आपण ह्या कामात लागलो. तर आपण ह्या एंट्रन्स आता बघितलं, तर मग ह्या एंट्रन्स एक्झाम या तर सगळ्यांनी लिहून घेतला. MST CET. तर ही MST CET आहे ना, ह्याच्या थ्रू आपण पॅरामेडिकल, आपण मेडिकलला आता चालू करू. ठीक आहे. तर पॅरामेडिकल म्हणजेच आपले जे मेडिकलच्या सोबत जे इतर भाग असत ते, त्याच्यात एक्सरे टेक्नॉलॉजी येतात, पॅथॉलॉजी लॅब येतात, म्हणजे जे रक्त वगैरे चेक करतात आणि रिपोर्ट देतात काय आजार असा तो पॅथॉलॉजी लॅब असा, त्याचं कोर्स वेगळं असतात. ऑपरेशन थिएटरमध्ये जे डॉक्टर असतात त्यांच्यासोबत एक वेगळं स्टाफ असतात, तो ओटी स्टाफ म्हणून ओळखलं जातात, ऑपरेशन थिएटर स्टाफ म्हणून. किंवा नर्सिंग असत. नर्सिंग मध्ये कोर्स किती आहेत कोणाक माहिती आहेत? आजूबाजू काय तुम्ही नर्सिंगचे इन्स्टिट्यूट बघितलं, आपल्या हरिसर असं जातात, कणकवलीत असत, कराड असत, जामसंडात असत. तर नर्सिंग असा किंवा फार्मसी तर असा, फार्मसीमध्ये बी फार्मा डी फार्मा असे दोन्ही ऑप्शन असत. तर हे पॅरामेडिकल मध्ये येतात. रेडिओलॉजी असा, रेडिओलॉजी म्हणजे काय माहिती आहे कोणा? एक्सरे जे आपण काढतो ते, सोनोग्राफी जे करतो, CT स्कॅन जे बोलतो, MRI जे करतो ते रेडिओलॉजी म्हणजेच क्ष किरण. तर ते रेडिओलॉजी जे असत ना ते ऑप्शन असत, हे मेडिकलला पूरक ऑप्शन असत आणि त्याच्यात पण करिअर होता. आपल्याला माहिती असत त्याच्यात ऑप्शन जे किती असत, ते खैसारणा वगैरे करूचे, काय कोर्स वगैरे काय करूचे ते. तर त्याच्यासाठी एंट्रन्स एक्झाम मध्ये सगळ्यात पहिली ही जातात एंट्रन्स एक्झाम. याच्या थ्रू आपण जाऊ शकतो. ह्यो एक ऑप्शन असा नीट. एम्स असा, जिपमर असा, आणि VIT असा. तर हैसर ना
SRM, तो पण एक ऑप्शन असा SRM, एका श्रीराम युनिव्हर्सिटी असं बोललं जातं. लिहून घेतलास सगळं. सगळ्यात पहिला डॉक्टरसाठी असा ओटी स्टाफ, फार्मा, बी फार्मा आणि डी फार्मा असं दोन्ही पण असतात. मी असे डॉट काढले म्हणून तुम्ही काढू नका, ते खाली लिहा फार्मा. दिलास नर्सिंगचा ऑप्शन असा, त्या नर्सिंगच्या ऑप्शन मध्ये ब्रॅकेट टाका, ANM पण असा, आणि GNM पण असा. ANM GNM नर्सिंगचा 1 वर्षाचा कोर्स असा, 3 वर्षाचा कोर्स असा. झालं. डॉक्टर मध्ये आता सुरुवात आपण जे बघितलं त्याच्यात MBBS, BAMS, BHMS, BPDS, BDS, हे डॉक्टरचे ऑप्शन्स होते. याच्यात जो सगळ्यात पहिलं सगळ्यात मोठ्या मोठ्या सर्जरी करणारा जो डॉक्टर असा ना तो काउंट केला जाता. सगळ्यात जास्त फीस जर असत तर त्या डॉक्टरसाठी असतात MBBS. त्याच्यानंतर BAMS जो असा तो आयुर्वेदिक डॉक्टर म्हणजे बॅचलर ऑफ आयुर्वेदिक मेडिसिन सर्जन असा असा. नंतर जो असा होमिओपॅथी डॉक्टर असा, होमिओपॅथी मेडिसिनचो सर्जन असं एका बोललं जातं. नंतर जो BPDS म्हणजे ऑर्थोपॅडिक सर्जन बोललं जातं. ऑर्थोपॅडिक होमिओपॅथी वगैरे तुमका माहिती असा काय कशा पद्धतीची हे औषध उपचार असतात ते आपल्या ॲलोपॅथी जर माहिती असा, जे डॉक्टर आता आपल्या गोळ्या वगैरे देतात, औषधं देतात, ती औषध पद्धती ती ॲलोपॅथी असा. त्याच्यानंतर आयुर्वेदिक तर तुमका माहिती असा, पण मग वैद्य फक्त माहिती असत का आपल्या माहिती असत ते वैद्य माहिती असतात. कारण आयुर्वेदिक औषधं वगैरे काही गावात अचानक काय असेल तर मग काही काही गोष्टींवर ते वैद्य औषध देतात. जे रानातल्या वन औषधी असतात त्यांचा अजूनपर्यंत वापर केला जाता कोकणातली चांगली गोष्ट असा. पण त्याच्यासाठी एक डॉक्टर असा तो खास त्या गोष्टींचा अभ्यास करता, तो असा BAMS. त्याच्यानंतर बॅचलर ऑफ होमिओपॅथी. होमिओपॅथी ही एक औषध पद्धती असा, त्याच्यामध्ये साबुदाण्याचे जे गोळ्या असतात ना छोट्या छोट्या
त्याच्यात ते औषध ड्रॉप टाकून त्यांचं मेजर केलं जातं आणि ते दिलं जातं. 4 गोळ्या किंवा 5 गोळ्यांचं प्रमाणात दिलं जातं, दिवसातून 3 वेळा, अशा त्या पद्धती असतात. त्याच्यानंतर ह्यो एक जो डॉक्टर असा जो काही लवकर मेंदा नाही, BPDS ऑर्थोपेडिक सर्जन, त्याची गरज काय लागता? ऑर्थोपेडिक सर्जनची जी गरज लागता ती काही असे रुग्ण असतात ज्यांना त्रास होता हार्टचो, म्हणजे ज्यांना हार्ट अटॅक वगैरे आलेला असतात, किंवा ज्यांना पॅरालिसिस, लकवा बोलतो ना आपण, तो आजार जर असतात, तर त्यांच्यासाठी काही छोट्या छोट्या एक्सरसाइज वगैरे दिले जातात, ज्यांना कार्डियक एक्सरसाइज बोललं जातं. तर मग त्या एक्सरसाइज किंवा त्यांची जी पुढची ट्रीटमेंट असते ना, ती ह्या डॉक्टरांच्या सोबत सल्ल्याने ही ट्रीटमेंट दिली जाते. ते असतात ऑर्थोपेडिक सर्जन. BDS बोललं तर डेंटल सर्जन, बॅचलर ऑफ डेंटल सर्जन. जे दातांचा आहे क्लिनिक वगैरे नाही ना, आहे काही दातांचं डॉक्टर आहे काही नाही, तो डायरेक्ट तळा. हा, आणि बाकी ते देवगड जामचंडे आहेत ते तळे बाजारला पण बहुतेक नसणार. जास्त तुमचं तळे बाजारला जाणं होत नाही ना, हे जवळ पडतं. तर BDS पण असा जे दातांचा सर्जन असतात ते. तर मग ह्या गोष्टी ज्या असतात ना, याच्यातून आपल्या करिअरचे ऑप्शन्स खूप चांगले चांगले असतात. जर का आपण एंट्रन्स एक्झाम दिलं तर मग नीट ही एंट्रन्स एक्झाम असा, एम्स जी दिली ती, जिपमर असा, VIT असा, SRM म्हणजे श्रीराम युनिव्हर्सिटी असा, ह्या एंट्रन्स एक्झाम जर आपण दिलो आणि त्याच्यातून सिलेक्ट झालं तर भारताचे जे सगळ्यात मोठे आणि जे चांगले मानणारे इन्स्टिट्यूट असतात, कॉलेज असतात डेंटलचे, सॉरी मेडिकलचे, ते आपल्याला ऍडमिशन मिळतात आणि थैसर मग आपला करिअर चालू होता. कोर्स कम्प्लीट झालो, 3-4 वर्षाचा जो कोर्स असता कम्प्लीट झालो की आपल्याला डिग्री मिळतात. आणि ती डिग्री म्हणजेच डॉक्टरेटची डिग्री. ही डिग्री याच्यानंतर मग प्रॅक्टिस वगैरे चालू होता आणि मग आपलं करिअर चालू. तर हे ऑप्शन असत. याच्या व्यतिरिक्त किती जणांका नेव्ही वगैरे असा काय, आर्मी एअरफोर्सचा वगैरे विचार काय असा, किती जणांनी काय विचार केला? पायलट होतो विचार. पायलट म्हणजे ते सायकल चालवणं असं असं ते नाही, नाहीतर ते पण पायलट, नाहीतर गाडीवरती फिरले बसले असे वाकडे अशी अशी फिरायची, ते पायलट नाही. आपण बोलतो ना काय पायलट आहे, मरतो आपण काहीतरी जाऊन वाटलं, तर मग ते पायलट नाही. पायलट जे विमान चालवणारे असतात ना, ते देखील त्यांचा आपलं जे ड्रायव्हिंग लायसन येतं ना, ड्रायव्हिंग लायसन तर माहिती असतात सगळ्यांना, तसा पायलटचं लायसन येतात. ते का शिकवलं जातं, तो कोर्स असता त्याचं, आणि त्याच्या थ्रू नंतर मग जेव्हा त्यांच्याकडे लायसन गेला की मग ते विमान चालून मोकळे. तर मग तो ऑप्शन असा आपला नेव्ही किंवा आर्मी किंवा एअरफोर्स, हे तिन्ही ऑप्शन असत. थैसर पण जाऊ आपल्याकडे एंट्रन्स एक्झाम दिली जातात. ते जर दिला तर त्याचे इन्स्टिट्यूट असत वेगळे, त्याच्यात आपल्याला ऍडमिशन मिळतात आणि थैसरनं आपला करिअर चालू होतं. त्याच्यात सगळ्यात पहिला असा NDA, एका नॅशनल डिफेन्स अकॅडमी बोललं जातं. आर्मी नेव्ही एअरफोर्सचे तिन्ही ऑप्शन्स ओपन असतं त्याच्यात, ते मुलांसाठी पण आणि मुलींसाठी पण. IMU हे ऑप्शन जो IMU आहे ना, त्याच्यातून इंडियन मेरीटाईम युनिव्हर्सिटी म्हणून त्याचं वेगळं कॉलेज असतं. किती जणांनी अक्षय कुमारात रुस्तम मध्ये बघितलं असं, किंवा अजून इतर काही काही पिक्चर असतात त्याच्यात बघितलं. पांढऱ्या कपड्यांमध्ये कॅप्टन वगैरे बघितलंस, पिक्चरांमध्ये असतं ते.
बोटींवरचे बघितलं, त्यांचं युनिफॉर्म एकदम ब्राईट असतं, व्हाईट है ना. त्याच्यामधलाच एक प्रकार असा की आपण जे का लॉंगिट्यूड ॲटिट्यूड बोलतो, ते का आपण मराठीत काय बोलतो, ते अक्षांश तृतीयांश वगैरे काय काय बोलतो, काय कोणाला माहिती आहे. कधी कधी माझे काही शब्द ते माकाच आठवत नाही ना, म्हणून मग विचारायचं पडतं. असं माका पण नवीन काहीतरी शिकून मिळतं तुमच्याकडून, मी तुमका शिकवू गेलंय असं नाही ना. आठवतं कोणाक काय, जे का लॉंगिट्यूड ॲटिट्यूड बोलतात, म्हणजेच तू पृथ्वी जर बघितलंस ना, किंवा ह्याचं मॅप नाही असं ना, तर त्यावरती बघा अशा उभ्या रेषा जे असतात आणि आडव्या रेषा असतात, त्यांना लॉंगिट्यूड ॲटिट्यूड असं बोललं जातं. तर मग ते जे आहेत ना, त्याचा आधार घेऊन समुद्रातनं जाण्याचा मार्ग बनवला जातो. तर तो मार्ग बनवण्यासाठी तो एक ऑफिसर असता, कॅप्टन जो असता ना जहाज चालवणार, तर त्याच्यासोबत असता, तो नेव्हीचोच लागता. मोठे मोठे जे शिप असतात त्याच्यावरती जरी प्रायव्हेट असतील तरी त्याच्यावरती एक ऑफिसर लागता नेव्हीचो, तो हे काम करून देता, मॅप ठेवणार आणि मग तो डिझाईन करता, रूट डिझाईन करून द्यायचं काम, ते का नॅव्हिगेशन ऑफिसर असं बोललं जातं. तर ते पण इथून घेतले जातात. आणि त्याच्या व्यतिरिक्त मर्चंट नेव्ही म्हणजे जवळजवळ 6 ते 11 महिने शिप वरती असत, जे भारतातून इतर देशांमध्ये प्रवास करतात, माल वगैरे आणण्याचा नेण्याचं काम वगैरे करतात, ते देखील हैसरना मर्चंट नेव्हीचं ऑप्शन असा. त्याच्या व्यतिरिक्त जर का कोणा नेव्हीमध्ये जायचं असेल तर मग तो ऑप्शन देखील हैसरना असा. असे बरेच ऑप्शन्स असतात हैसरना. याच्यानंतर असा पायलट, आता आपण जर बोललो तर इग्रुआ, यो ऑप्शन जो असा एका इंदिरा गांधी राष्ट्रीय उडान अकॅडमी असं बोललं जातं, उडान. पायलटसाठी यो कोर्स असा, पुढे पायलट लिहा ब्रॅकेटमध्ये. यो पायलटसाठी कोर्स असा, जर का कोणाक विमान उडूची इच्छा असाल तर मग यो कोर्स करू शकतो. पुढे तर मग हे ऑप्शन असे असतात की ज्याच्यातून तुम्ही एखादे कोस्ट गार्ड सीईटी देखील असा. पण मग कोस्ट गार्ड सीईटी थ्रू जे छोटे छोटे बोट्स वगैरे आहेत, म्हणजे काही यॉट्स वगैरे बोलले जातात, जे लॉन्च वगैरे बोलले जातात ना, त्याच्यात नाविक म्हणून चालले जातात, ते कोस्ट गार्ड सीईटी असा ती एक वेगळं ऑप्शन असा. हे झाले लिहून. आय केअर असं आय कार असं ऐकू दिलं बरं. तर मग ह्यो ऑप्शन जो असा ना, तो ऍग्रिकल्चर फील्ड म्हणजे आपल्या शेती तंत्रज्ञानाबद्दल असा. आणि त्याच्यात ना जर कोणाक सायंटिस्ट व्हायचं असतात, काही नवीन शोध लावण्यासाठी वगैरे जे जातात, किंवा इंजिनियर साठी जरी ऑप्शन असतात तर ह्यो हैसरना ऑप्शन असा आय केअर. झाला. केवी फ्री बाय असा. आणि नायझर, हे दोन ऑप्शन असे असत. हैसरना तुमका स्कॉलरशिप साठी चान्स मिळतात. जर कोणाक स्कॉलरशिप
हवी असत आणि कॉलेजमध्ये देखील त्या एंट्रन्स एक्झामच्या थ्रू जाऊ शकतास. तर हे 2 ऑप्शन असत. हैसरना फक्त तुमका स्कॉलरशिप मिळता जोपर्यंत तुम्ही शिकतास तोपर्यंत तुमका स्कॉलरशिप मिळता, मगाशी मी जे सांगितलं ती. आणि हैसरना नायझर थ्रू 2 ऑप्शन असत. एक स्कॉलरशिपचं पण ऑप्शन असा आणि दुसरं जो ऑप्शन असा त्याच्यातून तुम्ही भाभा ॲटॉमिक रिसर्च सेंटर थंयसर डायरेक्ट सिलेक्ट होशाल आणि ॲज अ ज्युनियर सायंटिस्ट म्हणून तुमची डायरेक्ट प्लेसमेंट होता. तुमची डिग्री हातात भेटली का तुम्ही डायरेक्ट ज्युनियर सायंटिस्ट म्हणून जे अपॉइंट केले जातात आणि थंयसर मग तुमका करिअरसाठी ऑप्शन चांगलं भेटतात. तर सायंटिस्ट होणं खूप चांगलं आहे, कठीण असं काहीच नाही. तुम्ही जर आता शिकतास म्हणजे तुम्ही अभ्यास करतास तर मग तुम्ही अभ्यास करून पुढे ह्या क्षेत्रात पदार्पण करू शकतास किंवा जाऊ शकतास. आणि हे ऑप्शन सगळ्यात इझी ऑप्शन असतात आपल्यासाठी. सायंटिस्ट ह्यो एक भाग का चांगलं बोलतोय कारण सगळ्यात जास्त सुविधा जर कोणाला भेटत असतील ना तर ते असतात सायंटिस्ट. ते का सिक्युरिटी मिळतात सगळ्यात पहिलं, कारण देशासाठी तो काम करत असतात म्हणून सिक्युरिटी. नंतर मग पेमेंटचा पेमेंट, घर गाडीपासून सगळ्यात बेस्ट ऑप्शन जर असत तर मग मी मानलं जाणार होतो सायंटिस्ट असा. तर करिअरचे ऑप्शन तर आपण बघितलं होता एवढे सगळे. आता येईल आपण अभ्यासाकडे पुन्हा. करायचो अभ्यास कसं करायचो, काय करायचो अभ्यास यो माहिती असा तर आपल्याला अजूनपर्यंत याची माहिती नाही. या ज्या परीक्षा सगळ्या होतात ना ह्या परीक्षा होतात एक्झिक्यूट. यो असा प्रश्नांचं एक ऑप्शन मल्टिपल चॉईस क्वेश्चन्स. ज्या प्रश्नात 4 ऑप्शन्स असतात म्हणजे प्रश्नाचं उत्तर खाली दिलेलं असतं आणि ते आपल्याला निवडायचं असतं. एवढ्या सोप्या पद्धतीचे परीक्षा घेतल्या जातात त्या असत सगळ्या एंट्रन्स एक्झाम. आपल्या खैसर आपण जे आता परीक्षा देतो त्या परीक्षामध्ये आपल्या उत्तर ते माहिती नसतं, बरोबर आहे. आपल्याला बरोच विचार करून ते उत्तर लिहूचं असतं आणि मग ते उत्तर एकतर ब्रीफ करून म्हणजेच ते का संदर्भासही स्पष्टीकरण वगैरे असं सगळं ते ब्रीफ करून लिहूचं असतात किंवा रिकाम्या जागा भरायच्या असतात. त्यात आपल्याला उत्तर माहिती म्हणजे ते दिलेलं नसतं, आपल्याला विचार करून लिहूचं असतं ना. तसं नाही. हा काय झालं कानात येऊन सांग ये ना, अरे सांग ना, मी कोणाला सांगणार नाही. तर मग जर प्रश्न तर त्या प्रश्न काय ना 1 नंबर आहे उत्तर, 2 नंबर हे आहे उत्तर, 3 नंबर आणि 4 ऑप्शन देतात ते खाली आणि त्याचा जो बरोबर असणार ना त्याचा जो राऊंड असता ना हे का मग असं सांगवायचं. तुम्ही सगळ्यात सोपा करशाल रांगोळी, सरळ रांगोळी मारायची. तर मग एवढ्या सोप्या पद्धतीचे हे प्रश्न असतात, उत्तर पण खाली असतात. फक्त विचार करायचा खायचं बरोबर उत्तर ते का मार्क करायचं. एवढ्या सोप्या पद्धतीची ही परीक्षा असतात. ती परीक्षा जर तुम्ही दिलास आणि क्रॅक केलास तर मग हे जेवढे ऑप्शन्स आपण बघितलं तेवढे सगळे ऑप्शन्स आपल्या करिअरच्या दृष्टीने आपल्याला इझी होतं. ह्याच्यात तुमका आता काही डिफिकल्ट वाटलं काय ते सांगा आधी. काय कठीण वाटलं एकदम बाबा माझ्या डोक्याच्या बाहेर आवाक्याच्या बाहेर असं काय वाटलं तुमका? कायच नाही ना. मग आपण ह्या गोष्टीचा विचार बिनधास्त करू शकतो कारण हे सगळे मार्ग सोपे असत जोपर्यंत आपल्याला माहिती नाही तोपर्यंत. एकदा जर आपल्याला हे मार्ग माहिती झाले ना की मग आपला हा प्रवास खूप चांगला होता. तुमची पुढची जी लाईफ असत ना ती खरोखर एक प्रीमियम लाईफ असत. चांगली लाईफ नाही बोलत आहे मी, प्रीमियम लाईफ बोलतोय. ह्या सगळ्या आतापर्यंतच्या परिस्थितीच्या वरती येऊन तुमची लाईफ तुम्ही एकदम व्यवस्थित सेटल करशाल आणि आपल्या गावाचं नाव पण करू शकता. सोप्पा फक्त आपण त्यांचा विचार करू बघा. आता हे कधी करायचो विचार तो सांगतोय. बरं आता आधी माका एक सांगा की तुम्ही आता किती जण असे आहेत की जे सायन्स जो ऑप्शन आहे ना
स्ट्रीम तेका ऍडमिशन घेऊ इच्छुक आसास, किती जण घेऊ शकतास? सायन्स का कोणा कोणाक जावचा असा आता आधी सांगा चला. कोणच नाही, कशाक नाही ते सांगा आता. आता कशाक नाही ते सांगा. काय कठीण असं सायन्स मध्ये? काय कठीण असं सायन्स मध्ये? तर कठीण कायच नाही. लक्षात येतं, कायच कठीण. तुम्ही साधारणतः पहिली ते 5वी फक्त वस्तूंची ओळख करून घेतली, आजूबाजूच्या परिसराची ओळख करून घेतली, कशा काय बोलतात याची माहिती करून घेतली. शिक्षण पद्धती आपली कशी आहे ती स्टेप बाय स्टेप मी सांगते. त्याच्यानंतर 2 वर्ग झाले, 7वी. त्याच्यात आधीमध्ये तुमका काही छोटे छोटे प्रयोग करू भेटले, म्हणजे प्रयोगशाळेत जाऊन कशात काय होता ते वगैरे बघू भेटला. त्याच्यानंतर 8वी ते 10वी बारावी ते प्रयोग करताना त्याच्यात लागणाऱ्या काय गोष्टी होत्या, सामग्री वगैरे किती काय होतं, त्यांचा अभ्यास झालो. त्या तुमका काहीतरी हाताळूक मिळाले प्रयोगशाळेत वगैरे. कुठले धातू किंवा कुठले ऍसिड्स असत वगैरे ते सगळे जवळून बघूक मिळाले, बरोबर आहे. आणि आता त्याच्यानंतर जेव्हा तुम्ही ह्या स्ट्रीम मध्ये जाणार त्यावेळेस त्या उपयोगात कशा आणायच्या त्याची माहिती मिळणार. ते आपले पुढचे 3 वर्ग असत. जे लोक प्लेन ग्रॅज्युएशन करतात ना ते 3 वर्ग हे अटेंड करतातच, बरोबर आहे. म्हणजे FY, SY आणि TY हे 3 वर्ग अटेंड करतात. पण ज्यांका फास्ट करिअर करूचा असतात ना ते हे ऑप्शन निवडतात. ते सायन्स थ्रू जे असत तेच 3 वर्ष 13वी 14वी 15वी म्हणजे SY TY पर्यंतचा जो ऑप्शन असा तो जर थैसर निवडला डिग्री हातात येतात त्यात 3 वर्षानंतर. आणि हा एक फक्त नॉर्मल डिग्री येतात आणि तर करिअरची डिग्री हातात येतात 3 वर्षानंतर. आणि थैसरना करिअर चालू होता. नाहीतर मग हे केल्यानंतर प्लेन तुमका पुन्हा काहीतरी एक्स्ट्रा एज्युकेशनल कॅरियरचं ऑप्शन निवडून पडतात. क्रॅश कोर्स किंवा कुठले तरी कोर्स डिप्लोमा करूचे पडतात आणि नंतर तुमचा करिअर चालू होता. तर ह्या सगळ्यात सोप्या असणाऱ्या गोष्टी असतात, आपल्याला माहिती नाही म्हणून मग तुमचा माहिती करून देऊसाठी आलो. जर का ते आतापर्यंत ह्यो जो अभ्यास झालो आपला ना तो इम्प्लिमेंट करू ते का मराठीत काय बोलतात, वास्तव्यात आणू, वापरून बघून त्याचे दुसऱ्यांना गायडन्स देण्यासाठी मग हे तुमचं पुढचं करिअर असतं. हीच असं शिक्षण पद्धती आपलं. आपण जे शिकलो तेच त्याच्या व्यतिरिक्त वेगळं काय नाही. फक्त एक जर का तुम्ही मेडिकलमध्ये गेलास तर तुमका सायन्स जो विषय होता तो भाग 1, 2 असे असतात ना आता सध्या, काय एकच असा. मग तो सायन्स आपल्या ब्रीफ मध्ये मिळतात मोठ्या प्रमाणात आणि अगदी बारकाईने छोट्या छोट्या गोष्टी त्याचा अभ्यास करून मिळतात. करिअरचे ऑप्शन्स बरेच असतात. याच्या व्यतिरिक्त तुम्ही MBA करू शकता. UPSC MPSC चे ऑप्शन असतात. त्याच्यासाठी कोण विचार करता का UPSC MPSC साठी? कोण हा विचार करणार? कलेक्टर वगैरे काही, जिल्हा अधिकारी असे काही एकच ते दोन्ही, पण मग मराठी आणि इंग्लिश मध्ये सांगता काही फरक पडतात. असा काही आहे कोणा पोलीस मध्ये जाता, पोलीस मध्ये वगैरे 1, 2, 3 ऑप्शन हा बरेच. अजून कोणाचा पोलीस मध्ये काय व्हायचं तुला? महाराष्ट्र पोलीस PI म्हणजे इन्स्पेक्टर वगैरे, ACP का त्याच्यावरती
याबद्दल आपल्याला माहिती असते. तुका काय व्हायचं त्याच्यात? महाराष्ट्र पोलीसच. पण मग पोलीसमध्ये वेगवेगळी पदं असत ना. आपली शाळा असा, आपल्या शाळेत तुम्ही ऑफिस बघितलंच ना, ऑफिसमध्ये शिपायापासून ते मुख्याध्यापक पर्यंत सगळे पोस्ट असत ना. मग तसं तुमचा ह्याच्यात काय निवडलास, तुम्ही विचार केलास काय तुमच्यापैकी? काय विचार केला? नाही. बस. त्याच्यात IPS IAS ऑफिसर जे असतात ना, तर मग ते जेव्हा तुम्ही बनशाल तेव्हा तुमका हायर लेवलच्या पोस्ट मिळतात, म्हणजे मोठ्या हुद्द्यावरच्या पदा मिळतात. त्याच्यात ते ACP वगैरे जे असतात ते आहे ना, तर ह्या मिळतात. पण त्यासाठी UPSC MPSC ज्या परीक्षा असतात ना, त्या पण परीक्षा अशाच असतात, त्या तुमका क्रॅक करूच्या असतात. त्याच्यासाठी तुमका अभ्यासच करूच लागणार. तुम्ही ते बिंदास निवडा त्यांचे जे ऑप्शन असतात ते, पण मग त्याच्यासाठी अभ्यास करूची गरज असा. आता असे किती जण असत, 4थी 5वी पर्यंत त्यांचा रिझल्ट जो होतो ना एवढं होतो. 4थी 5वी 6वी पर्यंत त्यांचे 90% मिळवलेले. ऑलमोस्ट आठवत नाही ना 6वी वगैरे किती रिझल्ट किती काय आठवतं आता? नाही. 7वीचा रिझल्ट कोणाला आठवता? आता जर 8वी 9वी 10वीचं रिझल्ट कोणाला आठवता? आता 10वीचं जर येत तर किती येणार तो पण आपल्याला माहिती आहे. आठवता कोणा काय रिझल्ट वगैरे काय? तर बरं 80% वगैरे मागच्या वर्षी 8वी 9वीचा रिझल्ट 80% आलेले असे किती जण? 80% वाले असत कोण? मग 70%? ग्रेट, अभिनंदन. 60? अरे ग्रेट, हे पण भरपूर असत, हे पण फर्स्ट क्लास मध्येच असत. 50%? चालेल, ग्रेट. म्हणजे तुम्ही काय ढन असा आणि ते चांगले हुशार असाच, हे सगळे फर्स्ट क्लास वाले असत. बरं, हे रिझल्ट तुमचे खाली काय येईल? आता मला मेन मुद्द्याकडे हात घातला. हे रिझल्ट खाली येण्याचे कारण काय कोण सांगू शकता? बरं, एका जबाबदार कोण बोलू शकता? कोण? एका जबाबदार आपण स्वतः असावं. याचं कारण सांगतो. बरं, आता तुम्ही जो घरी गेल्यानंतर अभ्यास करतास त्याचं टायमिंग काय, शेड्यूल काय तुमचं अभ्यास करूचं? साधारणतः कधी बसतास अभ्यासात? घरी गेल्यानंतर किती तासानंतर? साधारणतः 2 तासानंतर कोण बसतात? घरी गेल्यानंतर 2 तासानंतर अभ्यासात बसणारे किती जण? हात वर करा. 4 तासानंतर. घरी गेल्यानंतर 4 तासानंतर अभ्यासात बसणारे किती जण? कोणच नाही. सहा तासानंतर तरी अभ्यास करणारा कोणतरी असा घरी गेल्यानंतर. याचं उत्तर आहे ना, या तुम्ही स्वतः दिलास. जेव्हा तुम्ही 4थी 5वी करतास ना, तिथपर्यंत तुमचं घरी गेल्या आहे ना, साधारणतः 1 तासाभरात तुम्ही अभ्यासात बसायचे सगळे. मम्मी पप्पा जे घरी असायचे ते काय करायचे माहिती आहे? बरं, शाळेतून गेली थकली असतील, आधी फ्रेश व्हा, भूक लागली असणार, आधी जेवून घ्या आणि अभ्यासात बसा. त्यावेळेस आता पण तुमच्या घरात लहान पोरं असणार, लहान मुलं असणार, त्यांना हेच सांगितलं जातं, शाळेतनं आले का आधी फ्रेश हो, खाऊन घे आणि अभ्यास करून घे. आधी होमवर्क आणि नंतर मग पुढचं शाळेत काय शिकवलं ते अभ्यास करून घे.
त्याचो रिझल्ट ह्यो असता. जसो गॅप वाढणार तसो रिझल्ट कमी येतात. आपली जी बुद्धी असा ना, मेंदू असा ना सगळ्यांच्या छोट्या एक नंबर. तर मग जो मेंदू असा ना त्याच्यात आपण जे भरतो बाकी इतर गोष्टी काय, जे शिकवलेल्या गोष्टी जे आहेत ना त्या आपण आत्मसात करतो. त्या आत्मसात केलेल्या गोष्टीवरती अभ्यास होणं गरजेचा आणि ते स्वतःहून अभ्यास करणं गरजेचा. ते का बोलतो आपण सेल्फ स्टडी. सेल्फ स्टडी आपण 6 तासानंतर जर करतो तर मग जेवढं जास्त टाइम जाणार ना ते का आपण बोलतो टाइम लॅप्स. जेवढं जास्त टाइम तुम्ही त्याच्यावरती घालवशाल तेवढं ते पुसट होत जातं. पुसट म्हणजेच ते आपल्या लक्षात जेवढं होतं ना तेवढं विसरण्याची पण प्रक्रिया चालू होते त्या टायमानंतर. आणि ती चालू होते साधारणतः तासाभरानंतर. कारण तुम्ही दुसऱ्या कुठल्या तरी गोष्टींमध्ये गुंगले जातात आणि त्याच्यात ते ओव्हरकम करतात. म्हणजेच त्याच्यावरती कंट्रोल दुसऱ्याचं राहतं. नवीन गोष्टी आलेल्या ना त्या त्याच्यावर दबल्या जातात. मग काय होतं, जेवढं जास्त टाइम जाणार ना तेवढं तुमचा अभ्यास पुसट होत जाता. म्हणून जर तुमका पुन्हा तुमचे रिझल्ट या वरच्या कॅटेगरीत जर हवे असतील, सगळ्यात पहिलं तेच काम करायचं. घरी गेल्यानंतर तुम्ही तुमच्या करिअरची तुमचा सिरियसनेस किती आहे ना ते त्याच्यावर समजा. तुमका खरोखर जर काही मोठा व्यक्ती व्हायचा असेल तर मग ह्या गोष्टीकडे लक्ष देणं गरजेचं आहे. जोपर्यंत तुमचं शिक्षण चालू असतं ना तोपर्यंत तुमचा वरचा तुमका अंतरिक्ष यान जे सगळ्यात पहिले गेले होते चंद्रावर, तो कोण होतो तो माहिती आहे? लक्षात काय किती जणांच्या लक्षात आहे? तुमच्या कोणाच्या लक्षात असेल? अंतराळवीर जो सगळ्यात पहिलो गेलेलो वरती तो कोणाच्या लक्षात असा काय? हा बरं सांग ना. हा तुझ्या लक्षात असं नाव जरा जोरात सांग, मग आपण बघूया तो सांगी बरोबर. नील आर्मस्ट्रॉंग किती जणांना माहिती आहे? नील आर्मस्ट्रॉंग नाही लक्षात नाही, कारण ते अगोदर नील आर्मस्ट्रॉंग आणि नील ऑल्ड्रिन नावाचे जी व्यक्ती होते ना ते गेलेले पहिले. पण मग या दोघांची स्टोरी माहिती आहे काय आधी? सगळ्यात त्याच्यात जो मेन कॅप्टन होतो ना तो होतो ऑल्ड्रिन, ज्याचं दुसरं नाव घेतलं जातं. पण मग तो उतरताना पहिलो कोण उतरलो? आर्मस्ट्रॉंग जो त्याचा सब कॅप्टन होता ना तो उतरला. त्याचं कारण काय माहिती आहे? जो मेन कॅप्टन आहे त्याला जर काय झाला तर वरसून यान कोण खाली घेऊन येईल? वरती गेलेला जर यान आहे ना तर खाली कोण घेऊन येईल? ती त्याच्या मागची स्टोरी असा. आणि त्याच्यामुळे त्याने दुसरा पाय ठेवला चंद्रावर. सगळ्यात पहिला जो त्याचा सब कॅप्टन होता तो. पण नाव कोणाचं मोठं झालं? जो पहिला आला तो. जो पहिलो येतात त्याचं नाव लक्षात ठेवलं जातं, दुसऱ्या प्राधान्य नाही दिलं जातं. भले तो किती मोठा काय करू दे काम. तर कधी लक्षात ठेवा, जर का तुमका हे अशा रिझल्ट वरती काम करूचं असाल शाबासकी हवेच मिळणार. आणि ते तुमच्यापासून काही कठीण नाही. फक्त तुम्ही तुमचा शेड्यूल बदला. सगळ्या कामांची म्हणजे सगळे जे तुमचे रिझल्ट आहेत ते तुमच्याच हातात असत. म्हणूनच बोललं जातं तूच आहेस तुझ्या जीवनाचा खरा आला लक्षात? बरं ह्याच्या व्यतिरिक्त तुमका काही डाऊट्स वगैरे असत काय? आतापर्यंतच्या सेशनचे काही डाऊट असत नाही? म्हणजे हुशार असत.
आपल्याला आता फक्त एकच पॉइंट राहिलो असा, तो असा की ह्या एंट्रन्स एक्झामचा अभ्यास आपण जो करणार ना तो कधीपासून करणार. जर तुमच्यापैकी कोणाक अभ्यास करण्यासाठी तुमका जर 90% हवे असतील, 80-90% जे काही किंवा त्याच्याहून पण जास्त, तर मग शेड्यूल पण बनवणं गरजेचं आहे. त्याच्यासाठी सेशन संपल्यानंतर आपण विचार करू शकतो किंवा बोलू शकतो त्याच्यावर. पण 11वी याचे दोन्ही ऑप्शन असतात ना, याच्यात 11वीच्या पहिल्या दिवसापासून याचा अभ्यास करणं गरजेचं आहे. आणि ह्यो जेव्हा तुम्ही अभ्यास करशाल सुरुवातीपासून साईड बाय साईड, तेव्हा तुमका ह्या एंट्रन्स एक्झाम क्रॅक करूक मिळणार. कारण जेव्हा एंट्रन्स एक्झाम होतात तेव्हा बोर्ड एक्झाम म्हणजेच आपली HSC हायर सेकंडरी जी असा 12वीची एक्झाम झाली बोर्ड एक्झाम, ती नंतर 30 ते 45 दिवसात ह्या एंट्रन्स एक्झाम चालू होतात. आणि हे जे चालू होतात त्याच्यात आपल्याला वेळ मिळत नाही. पूर्ण 2 वर्षाचा अभ्यास तुमका 45 दिवसात करणं पॉसिबल हा काय करू शकताच तुम्ही 45 दिवसात 2 वर्षाचा अभ्यास. आणि तो पण ह्यो अभ्यास जो असा ना त्याच्यात कन्सेप्ट क्लिअर असणं गरजेचं असतं. जे का आपण संदर्भासहित स्पष्टीकरण बोलतो ना, तर ते पूर्ण माहिती असू पाया की त्या गोष्टी ज्या असतात ना त्याच्या मागे लपलेलं कारण काय असं, ते का कन्सेप्ट क्लिअर असतं. तर ह्या गोष्टींचा तेवढा अभ्यास जर का तुम्ही पहिल्या दिवसापासून करशाल तर मग तुमचा सगळं सोपं जाईल. जसं आपली बोर्ड एक्झाम आता 10वीची आहे ना, पण मग 10वीची जी एक्झाम असा त्याच्यात शेवटच्या 4 महिन्यांचो 3 महिन्यांचो फक्त अभ्यास येता काय नाही. पहिल्या दिवसापासून जे शिकवलेलं असतात त्यांचं सगळं अभ्यास येतात ना. आणि तो अभ्यास जेव्हा आपण साईड बाय साईड तसं करता, जेव्हा आपल्या परीक्षा जवळ येतात त्याच्यात आपण तेवढं प्रेशर घेता, प्रॉब्लेम काय होता की त्याचे सोल्युशन तेव्हा सगळेच मिळत नाही. जेव्हा सोल्युशन मिळूचे होते तेव्हा जर का त्या साईडला ठेवला तर जेव्हा नंतर एक्झाम येत ना त्यावेळेस आपण विचार करणार ते ह्या तर माहीतच नाही, ह्या अभ्यासाच्या बाहेरचा इला, असा नका होत ना. सुरुवातीपासून त्याचा अभ्यास करायचा तर तो तुमका सोपं जाईल. झाला. आता तुमका काही प्रश्न वगैरे जर असतील तर तुम्ही बिनधास्त विचारू शकता. काही प्रश्न असत? काहीच नाही प्रश्न. आर्ट्सला किती जण जाणार असत? ला किती जण जाणार असत काय माहिती आहे? एवढे सगळे जर कॉमर्सला गेले तर मग आपण सायन्सचा विचार एवढं केला, त्याचा उपयोग काय झाला? सायन्स तुम्ही का नाही जात ते समजत नाही. काय विचार असा?